पुतळे दिसतात, पण ते जरी 4 मुख्य संस्थापक असले तरी आपण विष्णू पंचायतन असं म्हणतो. त्या सगळ्यांचीच नावं ही विष्णूच्या वेगवेगळ्या अवतारांची असल्यामुळे आपण आपल्या संस्थापकांना विष्णू पंचायतन म्हणतो. मग पंचायतन म्हणजे 5. मग 5वे कोण? तर वामन शिवराम आपटे. तुम्ही जर बाईंच्या ऑफिसच्या इथे गेलात आणि बाहेर जी मुख्याध्यापकांची यादी वाचलीत तर त्याच्यात विष्णू शास्त्री चिपळूणकरांनंतर जे दुसरं नाव दिसतं ते वामन शिवराम आपटे यांचं. ते आपल्या शाळेचे पहिले सुपरिटेंडंट. त्याच्या आधी विष्णू शास्त्री चिपळूणकर हे मुख्याध्यापक होते. त्यांची आज जयंती, त्या निमित्ताने आपण संस्थापक दिन साजरा करतो. आजच्या या संस्थापक दिनाच्या निमित्ताने आपण आपल्या शाळेमध्ये गेल्या वर्षभरात जे गुणवंत विद्यार्थी आहेत आणि शिक्षक आहेत, ज्यांनी राज्य पातळीवर किंवा राष्ट्रीय पातळीवर नैपुण्य मिळवलेले, अशा सर्व विद्यार्थ्यांचा, शिक्षकांचा आपण आज संस्थेतर्फे सत्कार करणार आहोत. आपल्या या कार्यक्रमाची सुरुवात संस्थापकांच्या पूजनाने होईल. आलेले सर्व मान्यवर दीप प्रज्वलन करतील आणि त्याच वेळेस बोरकरबाई ज्या आहेत त्या ईशस्तवन म्हणणार आहेत. मागे नमो भगवती हे सरस्वती वंदे तव पदयुगलम् विद्यां बुद्धिं वितनु भारती चित्तं कारय मम विमलम् चित्तं कारय मम विमलम् नमो भगवती हे सरस्वती वीणावादिनी शुभमतिदायिनी पुस्तकहस्ते देवनुते वर्णज्ञानं सकलनिदानं सन्निहितं कुरु मम चित्ते सन्निहितं कुरु मम चित्ते नमो भगवती हे सरस्वती वन्दे तव पदयुगलम् हंसवाहिनी ब्रह्मवादिनी करुणापूर्णा भववरदे मंजुलहासिनी नाट्यविलासिनी लास्यं कुरु मम रसनाग्रे लास्यं कुरु मम रसनाग्रे नमो भगवती हे सरस्वती वन्दे तव पदयुगलम् विद्यां बुद्धिं वितनु भारती चित्तं कारय मम विमलम् चित्तं कारय मम विमलम् नमो भगवती हे सरस्वती वन्दे तव पदयुगलम्. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर आपल्या मुख्याध्यापिका राव मॅडम प्रास्ताविक करणार आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटी नियामक मंडळाचे अध्यक्ष माननीय प्रमोदजी रावत सर, न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड शाला समिती अध्यक्ष माननीय अमित कुलकर्णी सर, आपले प्रमुख पाहुणे
आपले माजी विद्यार्थीच आहेत, चिन्मय पंडित सर, शाळेचे उपमुख्याध्यापक नाईक सर, पर्यवेक्षिका डॉक्टर कविता, योगेश पाटील सर, कविता गायकवाड मॅडम, पढेर सर आणि तुम्ही इयत्ता 10वीचे सगळे विद्यार्थी, उपस्थित सगळे गुरुजन, या सर्वांना नमस्कार. आज 8 ऑगस्ट रोजी जरी आपण कार्यक्रम घेणार असलो तरी पण 9 ऑगस्ट हा आपला संस्थापक दिन म्हणून आपण साजरा करतो आणि त्याच दिवशी क्रांती दिन म्हणून देखील आपण दिनविशेषामध्ये हा उपक्रम घेत असतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला स्वातंत्र्य मिळून आत्ता 78 वर्ष पूर्ण, 79 इयर्स आत्ता आपण स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहोत. त्यापूर्वी ब्रिटिशांची सत्ता आपल्यावर होती आणि ती हाणून पाडण्यासाठी म्हणून अनेक क्रांतीवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिलेली आहे, बलिदान दिलेलं आहे. तुम्ही 4थी ते 10वी पर्यंतच्या इतिहासामध्ये आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये याचा अभ्यास नक्कीच केलेला आहे. तर या वीरांचं स्मरण आपल्याला व्हावं, त्या निमित्तानं आपलं वाचन व्हावं. यातले जास्तीत जास्त विद्यार्थी त्यांना असं मनापासून वाटावं की आपण यांच्याबद्दल वाचूयात का. आपलं ग्रंथालय खूप समृद्ध असं आहे, तिथे आपल्याला ही पुस्तकं मिळतील का, मी हे वाचू का, माझ्यामध्ये मी कोणता बदल त्यानुसार घडवून आणू, असे विविध याच्या मागचे उद्देश या दिनविशेषासंदर्भात आपण ठरवतो, उपक्रम त्याचे असतात. तर नुसती एक ॲक्टिव्हिटी झाली, इथे भाषण झालं असं नको आहे विद्यार्थ्यांनो. तुमच्यामध्ये कोणतं तरी एक मूल्यसंस्कार रुजवणं हे एवढं ध्येय शाळेचं असतं, सगळ्या गुरुजनांचं असतं आणि ते तुम्ही जर साध्य करून दाखवलं तर आम्हाला मनापासून आनंद मिळतो. जसा संस्थापक दिन आहे, क्रांती दिन आहे, क्रांती झाली, उठाव झाले, सशस्त्र क्रांती झाली, हे सगळं झालं, स्वातंत्र्य मिळालं, इतकं छान आपण स्वातंत्र्य आणि त्याच्या अनुषंगानं आलेल्या आपल्याला अनेक बाबी ज्या आपण आत्ता उपभोगतो आहोत, हे सगळं खरं आहे. पण त्यानंतर देखील शैक्षणिक क्रांती घडवून आणणं इथल्या समाजसुधारकांनी ठरवलं आणि शैक्षणिक क्रांती पण घडवली जाऊ लागली. आपल्या पुढे आपले जे संस्थापकांच्या प्रतिमा आहेत यांनी या शैक्षणिक क्रांतीचा पाया कसा रोवता येईल याबद्दल अतोनात कष्ट केले. आपल्या शाळेला 145 वर्ष पूर्ण झालेली आहेत, 146वं वर्ष आता चालू आहे. आपण 150 वर्षाकडे वाटचाल करतो आहोत. इतका समृद्ध वारसा मिळालेल्या शाळेचे तुम्ही विद्यार्थी आहात, असा अभिमान, सार्थ अभिमान तुम्हाला हवाय. जशी शाळेची महती आहे, आपल्या संस्थापकांची महती आहे, त्यांनी शैक्षणिक क्रांती असं मी आत्ताच सांगितलेलं आहे घडवून आणण्याचे आटोकाट प्रयत्न केलेले आहेत. स्वातंत्र्यापूर्वीचा उद्देश तुम्ही जाणताय की स्वातंत्र्य मिळवणं, ब्रिटिशांची जी सत्ता होती ती उलथवून लावणं, भारताला स्वतंत्र करणं, हा उद्देश होता. आणि त्यानंतर हळूहळू शैक्षणिक क्रांती कशी होईल असं विविध समाजसुधारकांनी पाहिलं होतं आणि त्यामध्ये आपली डेक्कन एज्युकेशन सोसायटी हिचं पहिलं पाऊल असतं, हे नक्कीच. तर या अनुषंगानं आज आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तुम्ही देखील उद्याच्या भारताचे एक
ही जी 10वीची मुलं आहेत हा तो पायाच आहे. कारण आपण विविध क्षेत्रांमध्ये करिअर कोणकोणत्या क्षेत्रात करू शकतो, विविध क्षेत्रात करायचं आहे म्हणजे नेमकं करिअर काय करायचं आहे हे 10वी पास झालेल्या मुलाला 90% ज्याला मिळालेले आहेत ना त्या विद्यार्थिनीला विचारलं पुढे काय करणार आहे अजून ठरलेलं नाही, म्हणजे दिशा अजून माहीतच नाही. असू दे, नसेल जरी माहिती तरी देखील शाळा तुमच्यासाठी प्रयत्न करत असते की तुमच्या पुढे तुम्ही एक ध्येय, शिक्षणाचं एक उद्देश ठरवणं हे आतापासून गरजेचं आहे. म्हणून 10वीच्या पहिल्याच टप्प्यामध्ये तुमच्यासाठी हे करिअर गायडन्स संदर्भातलं एक आपण व्याख्यान तुमच्यासाठी आपण आयोजित केलेलं आहे. बघा, शैक्षणिक क्रांती ही व्हायलाच पाहिजे आहे हे नक्की आहे. तुम्हीच भारताची शान आहात आणि तुम्ही भारताला उच्चतम पातळीवर नेऊ शकणार आहात की इतर राष्ट्रांच्या तुलनेमध्ये आपण कसे शैक्षणिकदृष्ट्या पुढे जाऊ. म्हणजे तुम्ही शिक्षण उत्तम प्रकारे घेतलं पाहिजे, विविध शाखांची माहिती तुम्हाला झाली पाहिजे आणि त्यासाठी आज आपण एक आपले जे पाहुणे बोलवलेले आहेत ते चार्टर्ड अकाउंटंट आहेत आणि गर्वाची बाब अशी आपल्याला की ते आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत आणि अतिशय व्यस्त अशा त्यांच्या शेड्यूलमधनं त्यांनी तुमच्यासाठी हा वेळ दिलेला आहे. त्याचा उपयोग तुम्ही करायचा आहेच हे नक्कीच. तुमच्याकडनं आम्हाला, तुमच्या क्लास टीचरला, गुरुजनांना इथं जरी आता ते उपस्थित नसले कारण आता परत परीक्षेत आहे, तोंडी परीक्षा आहे, काही शिक्षक आहेत इथे उपस्थित, पण तुमच्याकडनं जास्तीत जास्त प्रश्न सगळ्या गुरुजनांपर्यंत गेले पाहिजे की आज आम्हाला पंडित सरांनी अमुक असं सांगितलेलं आहे तर मी काय करायचं आहे नेमकं. अजून सखोल प्रश्न तुमच्या मनामध्ये आले पाहिजे. आत्ता मी 10वीचा अभ्यास कसा करायचा आहे, किती टक्क्यापर्यंत माझं ध्येय मी निश्चित करायला हवंय. जास्तीत जास्त टक्के हवेतच तो भाग नाही, पण आवड पण पाहिजे. ती निर्माण करण्यासाठी मी आतापासून काय करू, हे सगळे प्रश्न तुमच्या मनामध्ये यायला हवेतच. आणि हेतू आपले तेच असतात. आपल्या आद्य संस्थापकांना आपण वंदन करणं, क्रांतीवीरांना वंदन करणं आणि त्या आणि शिवाय आत्ताचं भारताचं जे उद्दिष्ट आहे क्रांतीनंतरचं शैक्षणिक पर्व हे जे आहे ते आपण उंचावणं हे तुमच्या हातात आहे. त्यासाठी आजच्या या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून देण्यासाठी येत आहेत शिक्षक प्रतिनिधी जोडगे सर. आदरणीय व्यासपीठावरील मान्यवर, माननीय शाळा प्रमुख राव मॅडम, उपमुख्याध्यापक श्री नाईक सर, पर्यवेक्षिका श्रीमती गायकवाड मॅडम, तसेच व्यासपीठावर राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या उद्देशाने सुरू केलेली आपली शाळा आणि त्यानंतर पुढे संस्थेचा वाढवलेला वटवृक्ष ज्यांच्यामुळे वाढला असे मुख्य संस्थापक यांच्या प्रतिमा आहेत, त्यांना अभिवादन. उपस्थित विद्यार्थी, इयत्ता 10वीचे सर्व विद्यार्थी, शिक्षक शिक्षकेतर विद्यार्थी विद्यार्थिनी आणि बंधू भगिनी, आपले आजचे प्रमुख पाहुणे श्री चिन्मय विवेक पंडित यांचा मी परिचय करून देत आहे. सरांनी दुसरा कोणताही परिचय करून देण्यापेक्षा मी या शाळेचा माजी विद्यार्थी आहे हाच मुख्य परिचय सांगा असं मला येता सांगितलं जातं. कारण इथे येण्यापूर्वी त्यांच्या वर्गामध्ये ते गेले होते, इयत्ता 10वी अ च्या वर्गामध्ये, इयत्ता 8वी अ च्या, इयत्ता 9वी अ च्या
आणि संगणक वर्ग जेव्हा आपल्या शाळेत 95 साली सुरू झाला त्याच्याही काही आठवणी त्यांनी सांगितल्या. आपल्या शाळेमधून ते मार्च 2000 साली 10वीची परीक्षा त्यांनी दिली आणि पास आउट होऊन त्यानंतर त्यांनी पुढे BMCCला प्रवेश घेतला. आपल्या संस्थेच्या BMCC कॉलेजमध्ये त्यांनी 2005 पर्यंत पुढचं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं आणि BComचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर CAची परीक्षा त्यांनी दिली आणि सनदी लेखापाल ही परीक्षा त्यांनी उत्कृष्ट गुणांनी केली. खरं तर तेव्हाचा अभ्यास आणि आत्ताचा अभ्यास तुम्ही जर पाहिला तर याच्यामध्ये खूप तफावत आहे. कालच महाजन सरांनी मला एक प्रश्नपत्रिका पाठवली होती. तुमच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या कृतीपत्रिका आहेत, त्या प्रश्नपत्रिका नाहीच. त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त थोड्या काहीतरी रिकाम्या जागा भरायचं. तशा प्रश्नपत्रिका नव्हत्या आधी. फक्त प्रश्न असायचा आणि त्याचं उत्तर 10-12 ओळी सलग ते विद्यार्थी लिहित असत. अशा या शिक्षणात तयार झालेले हे सर्व माजी विद्यार्थी ज्यांनी आपल्या संस्थापकांकडे पाहून या शाळेकडे पाहून काहीतरी ध्येय ठरवलं आणि पुढे जाण्यासाठी आपलं ध्येय निश्चित केलं, त्यांचा परिचय करून देताना मला खूप अभिमान वाटतो. कारण अशा लोकांचा परिचय जेव्हा तुमच्या समोर येतो तेव्हा तुम्ही त्या परिचयातून वेगवेगळी क्षेत्र तुमच्या समोर येत असतात आणि तुम्हाला ती क्षेत्र निवडायची. समोर ज्या संस्थापकांची चित्र आहेत त्यांचं प्रत्येकाचं आडनाव आपल्याला माहीत असतं, पण त्यांचा परिचय खरा करून घ्यायचा असेल तर माननीय मुख्याध्यापक राव मॅडम यांनी आपल्याला ग्रंथालयात जाऊन यांच्याशी संबंधित जी पुस्तकं आहेत ती पुस्तकं नक्की वाचा आणि त्याच्यामधून तुमच्यामध्ये आत्मप्रेरणा निर्माण होईल आणि नक्कीच काहीतरी करायचं ठरवता येईल. आता हा कार्यक्रम इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी का, तर या वयामध्ये तुम्हाला काय ठरवायचं याचा विचार करायचा असतो. आणि जेव्हा तुमच्या समोर असे आपले माजी विद्यार्थीच पाहुणे म्हणून येतात तेव्हा त्यांच्या परिचयातून तुम्हाला हे समजत असतं की आपल्या माजी विद्यार्थ्यांनी हे त्यावेळेस ठरवलेलं ध्येय उद्दिष्ट कुठपर्यंत प्राप्त केलेलं आहे आणि नक्कीच हा आदर्श ते आपल्या समोर घालून देत असतात. सरांनी पुढे 12 वर्ष CA पदावर काम करताना विविध कंपन्या आणि बँकांचं ऑडिट केलं आणि ती प्रॅक्टिस अतिशय उत्तमरित्या त्यांनी केली. पुढे 2020 मध्ये युरोपियन बँक UBS नावाची जी बँक आहे त्याच्यामध्ये त्यांनी असोसिएट डायरेक्टर म्हणून काम केलेलं आहे. सध्या ते व्होडाफोन कंपनीमध्ये ग्रुप इंटरनल ऑडिटर म्हणून काम पाहतात. त्याचप्रमाणे एक आवड म्हणून त्यांनी स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा शिकवण्याची संधी घेतलेली आहे. याच्याशिवाय मला असं वाटतं की त्यांच्या संपर्कात जेवढे विद्यार्थी येतात किंवा जे त्यांच्या संपर्कात येतात त्यांना त्या ज्ञानाचा आपल्या अनुभवाचा ते नक्की फायदा करून देत असतात आणि त्याबद्दल मार्गदर्शन करत असतात. असे आपले आजचे पाहुणे चिन्मय विवेक पंडित यांचं स्वागत माननीय शाळा प्रमुख राव मॅडम यांनी शालेय भेटवस्तू आणि अंक देऊन करावं असं मी त्यांना विनंती करतो. विद्यार्थ्यांनी त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. टाळ्यांचा आवाज थोडा जास्त यायला हवा. धन्यवाद मॅम. आपल्या माजी विद्यार्थ्यांना आपण दादा म्हणून संबोधत असतो, त्यामुळे या दादासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तुम्हाला सुद्धा याच प्रकारे दादा बनून उत्तम तुम्हाला आमंत्रण मिळायला हवं आणि पुढे माजी विद्यार्थी म्हणून असं बसण्याची संधी घ्यायची आहे. त्यामुळे आजच आपलं ध्येय निश्चित करा आणि तुम्हाला दादा बनण्यासाठी शुभेच्छा. दादा म्हणजे गळ्यात सोन्याची साखळी जाड घातलेली कडे घातलेला दादा नाही, समोर बसलाय तसा दादा होऊ द्यायचे. आज संस्थापक दिन आहे, त्याची माहिती तुम्हाला योगेश पाटील सर देत आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड पुणे या शाळेमध्ये आपण सर्वजण शिकत आहोत आणि ही आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. तुम्हा सर्वांचं
इयत्ता 10वीच्या मुलांचं हे या शाळेतलं शेवटचं वर्ष. पण तुम्हाला एका गोष्टीची जरूर जाणीव करून द्यायला हवी, आणि ती ही की या संस्थेने जो इतिहास घडवलेला आहे तो फक्त या शाळेचा, या संस्थेचा असा इतिहास नसून आपल्या या शाळेने संपूर्ण देशाचा इतिहास घडवलेला आहे. संपूर्ण देशाला एक मार्गदर्शन करण्याचं काम केलेलं आहे. जेव्हा मी पहिल्यांदा शाळेमध्ये आलो आणि सुरुवातीला ज्यावेळी संस्थापक दिनाची सुरुवात झाली तेव्हा सहज मनामध्ये प्रश्न आला, आपल्या संस्थेची स्थापना झाली 1884 साली, आपल्या शाळेची स्थापना झाली 1880 साली, त्यापूर्वी 4 वर्ष. ज्यावेळी शाळेची स्थापना झाली त्यावेळी त्यामध्ये संस्थापकांमध्ये विष्णूशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर आणि माधवराव नामजोशी ही 4 नावं महत्वाची होती. पण संस्थापक दिन हा या 4घांपैकी कोणाच्या जयंती किंवा पुण्यतिथीला साजरा होत नाही. तो वामन शिवराम आपटे यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी साजरा केला जातो. बरं, पुण्यतिथी का, जयंती का नाही, असे काही प्रश्न मनामध्ये उभे राहिले. आणि ज्यावेळी इतिहासाची पानं चाळायला सुरुवात केली तेव्हा त्या मागे जी घटना, जी गोष्ट जाणवली, तीच गोष्ट, तीच घटना आणि त्याच वामन शिवराम आपटे ज्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने या संस्थापक दिनाचं आयोजन आपल्या शाळेमध्ये आणि आपल्या संस्थेच्या सर्व शाखांमध्ये केलेलं आहे, त्यांची कथा मी तुम्हाला सांगणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, वामन शिवराम आपटे यांचे वडील शिवराम आपटे हे बेळगाव मध्ये होते. अतिशय चांगल्या पद्धतीचं, म्हणजे खाऊन पिऊन सुखी असलेला माणूस. सगळं कुटुंब छान आहे, सरस्वती नावाची पत्नी आहे, 3 मुलं आहेत, सगळं एकदम व्यवस्थित छान असं कुटुंब चाललेलं होतं. पण त्यांना एका चुकीच्या मित्राची संगत लाभली. या चुकीच्या मित्राने, बघा मित्र किती महत्वाचा असतो, या मित्राने त्यांना एका ठिकाणी त्यांना जामीन म्हणून कर्ज घेतलं. म्हणजे जेव्हा एखाद्या बँकेकडून आपण काहीतरी पैसे घेतो त्यावेळी ते पैसे जर आपण फेडले नाही तर कोण फेडणार, यासाठी काही व्यक्तींच्या सह्या घ्याव्या लागतात. त्यामध्ये यांनी एका चुकीच्या मित्राच्या नावापुढे सही केली. त्या मित्राने पैसे फेडले नाहीत आणि परिणामी स्वतःचं घर, स्वतःचं जमीन हे सगळं विकून शिवरामपंत परांजपेंना कंगाल व्हावं लागलं. त्याचा त्यांना मोठा धक्का बसला आणि त्यातच त्यांचं निधन झालं. वामन शिवराम आपटे हे त्यावेळी लहान होते, 7-8 वर्षांचे होते. ते त्यांच्या दोन्ही भावांसह आणि त्यांची आई हे 4 जण त्यावेळी कोल्हापूरमध्ये आले. कोल्हापूरमध्ये आल्याच्या नंतर एकदा कावीळ नावाचा रोग पसरला आणि या रोगाचा परिणाम म्हणजेच या रोगाची लागण त्यांच्या मोठ्या भावाला झाली. त्यात त्यांचं निधन झालं आणि त्या धक्क्याने आई सुद्धा वारली. त्यामुळे वामन शिवराम आपटे आणि त्यांचे एक लहान भाऊ एवढेच फक्त शिल्लक राहिले. शिक्षण तर घ्यायचं होतं, कारण समाजामध्ये परिवर्तन घडवण्याची क्षमता फक्त शिक्षणामध्ये आहे याची त्यांना जाणीव होती, याची त्यांना कल्पना होती. जेव्हा महात्मा फुले यांना मुलींच्या परिस्थितीमध्ये सुधारणा करण्याची गरज वाटू लागली तेव्हा त्यांनी शिक्षणाचाच आधार घेतला होता, शाळाच काढलेली होती. ज्यावेळी राजर्षी छत्रपती शाहू महाराज म्हणजेच आपल्या शाळेचे संस्थापक, आपल्या संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष हे यांना ज्यावेळी दलित आणि अस्पृश्यांच्या परिस्थितीमध्ये सुधारणा घडवण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी शाळाच काढली. आणि ज्यावेळी आपल्या भारत देशाला स्वतंत्र करण्याची वेळ आली त्यावेळी चिपळूणकर, आगरकर, नामजोशी आणि टिळक यांनी सुद्धा शाळाच काढलेली होती. त्यामुळे शिक्षणाला पर्याय नाही याची जाणीव आपटे यांना होती आणि आपटेंनी आपल्या कामाची सुरुवात केली, शिक्षणाला सुरुवात केली. पण पोटापाण्याचं काय? तेव्हा लहान असणारे आपटे जेव्हा तुमच्या एवढे असतील त्यावेळी ते खांद्यावर एक झोळी घेऊन गावामध्ये फिरत असत. त्याला माधुकरी पद्धत असं म्हणत. ती झोळी घ्यायची, दरवाजामध्ये जायचं आणि भिक्षाम देही, माई काही खायला आहे का, असा प्रश्न विचारायचा. आणि गावातल्या लोकांना माहीत असायचं की वामन शिवराम आपटे हे रोज सकाळी आपल्या दरवाजामधून एकदा जाणार आहेत. आदल्या दिवशीच्या संध्याकाळचं जर काही शिल्लक राहिले असेल तर ते शिळे तुकडे त्यांच्या त्या झोळीमध्ये टाकले जायचे. अशा पद्धतीने त्यांच्या जेवणाची व्यवस्था होती.
आणि सकाळी मिळेल तेवढंच, संध्याकाळी पुन्हा भिक्षा मागायला जायचं नाही. जर सकाळची भिक्षा कमी मिळाली तर त्या दिवशी संध्याकाळी उपाशी झोपायचं. ही होती माधुकरी पद्धत. शिक्षण घेण्यासाठी त्यांनी दुसरी पद्धत अवलंबली, ती म्हणजेच वार पद्धती. म्हणजे एका एका माणसाच्या घरी जाऊन वारानुसार, सोमवारी एक घर, मंगळवारी दुसरं घर, बुधवारी तिसरं घर, असं वेगवेगळ्या घरामध्ये जाऊन त्यांच्या इथे धुनी भांडी करायची आणि त्या ठिकाणी जेवण करायचं. त्यांच्याकडची घरातली छोटी मोठी कामं करायची, तिथे जेवण करायचं. असं करून त्यांनी शिक्षण घेतलं. त्यामुळे शिक्षणाची त्यांना प्रचंड मोठी किंमत माहीत होती. ते पुण्यामध्ये आले आणि पुण्यामध्ये आल्यानंतर पुन्हा हायस्कूलमध्ये मोरेश्वर कुंटे या मुख्याध्यापकांची त्यांची भेट झाली. त्यांनी संधी दिली आणि या वामन शिवराम आपटे यांनी त्यांच्या मॅट्रिकच्या परीक्षेमध्ये, म्हणजे ज्या परीक्षेला आता तुम्ही बसणार आहात तेव्हाची ती समकक्ष परीक्षा, तेव्हा 7वीची ही जी मॅट्रिकची परीक्षा होती, या मॅट्रिकच्या परीक्षेमध्ये संपूर्ण भारत देशातील ज्या ज्या ठिकाणी संस्कृत विषय शिकवला जातो तिथे सर्वोत्तम गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला जगन्नाथ शंकरची शिष्यवृत्ती मिळत असे, ती त्यांनी मिळवली. म्हणजे आजच्या काळात ज्याला आपण म्हणून बोर्डात पहिला, महाराष्ट्रात नाही देशात, ती मिळवली. पुढे गेले ग्रॅज्युएशनला, BA साठी तिथली जी टॉपची डिग्री होती ती मिळवली. त्यामध्ये सर्वात मोठी शिष्यवृत्ती होती अण्णा दाजी भाऊ लाड, ती मिळवली. पुढे गेले मास्टर्सच्या डिग्रीला, इयत्ता 17वी पर्यंत शिक्षण सध्याच्या काळातलं, त्यातली देशातली सर्वोच्च पदवी होती भगवंता शिष्यवृत्ती, ती मिळवली. आणि त्यानंतर ते नोकरीच्या शोधामध्ये होते. आणि जेव्हा नोकरीच्या शोधात होते त्याच वेळी आपल्या शाळेच्या स्थापनेचा जो काही सगळा उद्योग, जो सकारात्मक उद्योग होता, हा उद्योग चिपळूणकर आणि त्यांच्या सर्व साथीदारांनी सुरू केलेला होता. यांना तिकडे यायचंच नव्हतं. आपटे हे सरळ शिक्षणाधिकाऱ्यांना जाऊन भेटले आणि म्हणाले की मला सरकारी शाळेमध्ये यायचं आहे आणि मला 100 रुपये पगाराची सर्वोच्च पदवी हवी आहे, सर्वोच्च पगाराची जी काही पोस्ट असेल ती पोस्ट मला हवी आहे. त्यांनी थोडी टाळाटाळ केली. त्यामध्ये 5-6 महिने गेले आणि मग मात्र आपटेंना लक्षात यायला लागलं की आपल्याला वेठीस धरलं जातंय. दुसऱ्या बाजूने चिपळूणकरांना जाणीव होती की यासारखा मुलगा, आपटेंसारखा मुलगा आपल्या हातून जाता कामा नये आणि म्हणून चिपळूणकरांनी टिळक आणि नामदोशी यांना आपटेंकडे पाठवलं. आमच्या शाळेमध्ये शिकवायला याल का? हा एक प्रश्न माझ्या मनामध्ये सतत पडायचा. तुम्हालाही पडला असेल कदाचित की साधारणपणे शाळा 15 जूनला सुरू होतात. आपल्या शाळेचं वर्धापन दिन हा 1 जानेवारी कसा काय? कारण 1880च्या काळामध्ये शाळा 1 जानेवारीला सुरू व्हायच्या. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल असं पहिलं सत्र असायचं. मे महिन्याची सुट्टी, जूनचा अर्धा महिना, त्यानंतर जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर असं दुसरं सत्र. ऑक्टोबरमध्ये फायनल परीक्षा, नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये सुट्टी आणि पुन्हा जानेवारीत पहिलं वर्ष. पुढे 1915 साली ज्यावेळी प्लेग नावाचा रोग पसरला त्यावेळी एक सलग 1.5 वर्ष हे शिक्षण चाललं आणि त्यानंतर पुढे ही आत्ताची जी पद्धत आहे जून ते जून ही सुरू झालेली होती. तर आपटेंनी हे केलं की आपटे जे आहेत ते तिथे थांबलेले होते आणि टिळक आणि नामदोशी येऊन भेटले. त्यांनी सांगितलं की तुम्ही आमच्या शाळेमध्ये या, न्यू इंग्लिश स्कूलमध्ये दाखल व्हा. आपटेंनी नकार दिला. म्हणाले एवढं मोठं शिक्षण मी घेतलेलं आहे, एवढ्या गरिबीच्या परिस्थितीतून मी पुढे आलेलो आहे आणि मी काही तुमच्यासारखा एवढा मोठा स्वार्थत्याग करून फक्त 30 रुपये पगार, की ज्याच्यामध्ये फक्त पोटा पाण्याचं भागू शकेल, एवढ्याशा पगारात मी नाही राहू शकत. त्यावेळी टिळक म्हणजे काही लोकमान्य नव्हते. हे दोघंही माघारी निघून गेले. पहिलं सत्र संपलं, पण दुसऱ्या सत्रामध्ये पुन्हा एकदा चिपळूणकरांनी या दोघांना पाठवलं आणि विनंती करून त्यांना बोलवून घेतलं. आपटे आपल्या शाळेमध्ये दाखल झाले. जुलैमध्ये दाखल झाले आणि दाखल झाल्याच्या नंतर अवघ्या 1 महिन्यात त्यांची गुणवत्ता काय आहे याची आणखी एक प्रचिती चिपळूणकरांना आली. बाळांनो, पुण्याच्या किंवा महाराष्ट्राच्या नाही, देशाच्या किंवा जगाच्या इतिहासात अशी घटना घडली नसेल, ती घटना त्या काळात घडली. विष्णू शास्त्री चिपळूणकर हे आपले मुख्याध्यापक होते. त्यांना जेव्हा लक्षात आलं की हा नवीन आलेला एक शिक्षक वामन शिवराम आपटे यांचं नाव हे आपल्यापेक्षा चांगल्या पद्धतीने ऍडमिनिस्ट्रेशन करू शकतात, प्रशासन करू शकतात,
तेव्हा ते स्वतः त्या खुर्चीवरून बाजूला झाले आणि त्याच वर्षी वामन शिवराम आपटे यांना स्वतःच्या खुर्चीवर बसवलं. आणि वामन शिवराम आपटे हे आपल्या शाळेचे दुसरे मुख्याध्यापक झाले. आणि यानंतर ज्या जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्तीचा आपण उल्लेख करतोय, ती शिष्यवृत्ती सलग 7 वर्षे आपल्या शाळेने जिंकली. आणि त्यामुळेच आजपर्यंत 145 वर्षापर्यंत जी आपली शाळा चालली आहे त्याचा एक भरभक्कम असा पाया उभा राहिला. पुढे 84 सालापर्यंत चिपळूणकरांचं निधन झालेलं होतं. आगरकर आणि टिळक समाज सुधारणा आणि राजकारण यांच्यामध्ये गुंतलेले होते. आणि त्यावेळी शाळेला धरून ठेवण्याचं काम, शाळेतून संस्था उभारण्याचं काम हे वामन शिवराम आपटे यांनी केलं. आणि म्हणूनच हा दिवस, आपला संस्थापक दिन, हा वामन शिवराम आपटे यांच्या नावाने ओळखला जातो. पुढे 9 ऑगस्ट 1892 रोजी त्यांचं निधन झालं आणि त्यांच्या स्मरणार्थ आपण संस्थापक दिन साजरा करत असतो. धन्यवाद. धन्यवाद पाटील सर. यानंतर पारितोषिक वितरण होणार आहे. पुढील सूत्रे रांगोळे सरांकडे. धन्यवाद सर. सर्व विद्यार्थी बैठे सावधान. शाबाश. अजूनही काही विद्यार्थी मला सावधान स्थितीमध्ये दिसत नाहीत. मित्रांनो, आत्ताच संस्थापक दिनाची माहिती तुम्ही घेतली. त्या संस्थापक दिनानिमित्त आज जे सन्मान केले जाणार आहेत त्या सन्मानाला आपण सुरुवात करतोय. ज्या मुलांचे सुरुवातीला कौतुक केलं जातंय, सन्मानित केलं जातंय, त्या विद्यार्थ्यांनी त्या त्या क्षेत्रामध्ये उत्तम असं यश घेतलंय. हिंदीमध्ये म्हणतात, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड्डाण होती है. ही जी उड्डाण आहे त्या मुलांनी घेतली. सुरुवात करतोय चित्रकला विषयापासून. या विद्यार्थ्यांनी 8वी स्कॉलरशिप परीक्षेमध्ये घवघवीत यश प्राप्त केले. मित्रांनो, जोरदार टाळ्या वाजवा सगळ्यांनी. पुढील विद्यार्थी सिद्धांत मुळे. सिद्धांत NCC नेव्ही कॅडेट आहे. तो सध्या कॅम्पला आहे. सिद्धांत. पुढील NMMS यश वाघमारे. यश उमेश वाघमारे. माननीय उपशाळा प्रमुख यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानित केले जाते. त्यापुढील विद्यार्थी गणेश कुर्ले. गणेश. पुढील विद्यार्थ्यांना माननीय पर्यवेक्षिका यांनी सन्मानित करावे असे मी त्याला विनंती करतो. माननीय पर्यवेक्षिका गायकवाड मॅडम. विद्यार्थी आहे पृथ्वीराज शिवाजी जाधव. पृथ्वीराज. NCC नेव्ही बेस्ट कॅडेट अनुज पद्माकर कांबळे. पुढे NCC नेव्ही बेस्ट कॅडेट सानवी वैभव पाठक. सानवी. मान्य शिक्षक प्रतिनिधी झोडगे सरांना विनंती करतो की त्यांनी पुढील विद्यार्थ्यांना सन्मानित करावं. पुढील विद्यार्थी यश नितीन पुजारी. NCC एअरफोर्स बेस्ट कॅडेट. NCC एअरफोर्स बेस्ट कॅडेट यश. त्यानंतर विघ्नेश होले. NCC एअरफोर्स बेस्ट कॅडेट. पुढील विद्यार्थी श्लोक प्रवीण रांगोळे. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय. व्हायोलिन एक्झाम तृतीय परीक्षा उत्तीर्ण. तो सध्या कॅम्पला असल्यामुळे आता उपस्थित नाहीये. मित्रांनो, इथपर्यंत आपण विद्यार्थ्यांनी जे घवघवीत यश प्राप्त केलंय
त्यांना सन्मानित केलं. विद्यार्थी जेवढं यश प्राप्त करताय त्यांना मार्गदर्शन करणारे किंबहुना त्यापेक्षा कितीतरी पुढे आहेत. अगर आप खुद से प्रतिस्पर्धा करते रहोगे तो आप हमेशा सुधारते रहोगे. अशी सुधारणा सतत शिक्षकही करत आहेत. सर्वप्रथम वैशाली नाकाडे मॅडम ज्यांनी सेट परीक्षा, जी स्टेट लेवलची परीक्षा आहे ज्यामध्ये 6% विद्यार्थी क्वालिफाय केली जातात, अशी परीक्षा क्वालिफाय केली आहे. माननीय नाकाडे मॅडम. आता तुम्ही जी दिनविशेषाची खूप छानशी माहिती ऐकली आहे आणि ज्यांचं इतिहास विषयामध्ये अतिशय उत्तुंग असं कार्य आहे, लवकरच त्यांना PhD ही पदवी मिळणार आहे. असे डॉक्टर अरविंद देशपांडे पुरस्कार ज्यांना प्राप्त झाला आहे असे आपल्या शाळेतील शिक्षक माननीय योगेश पाटील सर. सुरुवात केली होती मित्रांनो मी चित्रकला विषयापासून, आणि चित्रकला शिक्षक जे आहेत आपल्या शाळेतील त्यांनी अतिशय उत्कृष्ट कार्य तर करत आहेतच, पण भारताच्या नॅशनल लेवलवरचा भारत गौरव सन्मान ज्यांना प्राप्त झालाय असे माननीय तोडकर सर, यानंतर इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्याला विज्ञान विषयात प्रथम क्रमांक मिळाला की त्याला एक 15,000 रुपयाचं पारितोषिक मिळतं. तर दरवर्षी ज्या विद्यार्थ्याला हे पारितोषिक मिळतं त्याला जे विज्ञान शिक्षक असतात ते रांगोळे सर. हे रांगोळे सर वेगवेगळ्या ज्या परीक्षा असतात, जसं नाकाडेबाईंचं त्यांनी आता सांगितलं की त्या परीक्षेचा निकाल हा 6 किंवा 5% लागतो, अशा 4 परीक्षा रांगोळे सरांनी आतापर्यंत दिलेल्या आहेत आणि सध्या PhDची तयारी चालू आहे. त्यांचाही संस्थेतर्फे सत्कार करण्यात येणार आहे. मी प्रमुख पाहुण्यांना अशी विनंती करतो की संस्थेतील दिलेले स्मृतिचिन्ह देऊन त्यांना गौरवावे. विद्यार्थी मित्रांनो, इथं शिक्षक अशा पद्धतीने काम करतायत, पदाधिकारी कसे मागे असतील. आपल्या शाळेच्या माननीय पर्यवेक्षिका गायकवाड मॅडम, सुरुवातीचा शब्द मी मुद्दाम उच्चारला नाहीये, तो आता उच्चारणार आहे, ज्यांनी PhD ही पदवी प्राप्त केली आहे, जे खरं तर खूप अवघड काम आहे, आणि आता त्या डॉक्टर झालेल्या आहेत. आता मी डॉक्टर शब्द वापरतो. डॉक्टर कविता गायकवाड मॅडम. मित्रांनो, आता सरप्राईज पुढे आहे. जिथं विद्यार्थी एवढे गुणवंत आहेत, शिक्षकही चांगलं उत्कृष्ट काम करतायत, पदाधिकारी त्यापेक्षा उत्तम काम करतायत, ती शाळा महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री माझी शाळा, स्वच्छ शाळा, सुंदर शाळा, ज्यामध्ये उत्कृष्ट असा पहिला क्रमांक आपण प्राप्त केलाय. आणि ह्या सर्वांना ज्यांच्या मार्गदर्शन लाभलेलं आहे, ज्यांनी उत्कृष्ट पद्धतीने संयोजन केलं, ज्यांनी शिक्षक, विद्यार्थी, पालक यांच्याशी उत्कृष्ट असा संयम साधून हा पुरस्कार प्राप्त करून घेतला आहे, त्या आपल्या सगळ्यांच्या लीडर, आपल्या सर्वांच्या मार्गदर्शक माननीय शाळा प्रमुख राव मॅडम.
मी मान्यवरांना आसनस्थ होण्याची विनंती करतो. मित्रांनो, आपली शाळा विविध पातळीवरती विविध पद्धतीने उत्तुंग असं यश प्राप्त करते. हे यश द्विगुणित करण्याची जबाबदारी आता तुमच्यावरती आहे, कारण की तुम्ही 10वीचे विद्यार्थी आहात आणि यावर्षी जो निकाल लागलाय 1-2% आपण मागे आहे फक्त 100च्या. तुम्ही सगळ्यांनी जर ठरवलं तर यावर्षी इयत्ता 10वीचा निकाल आपल्या शाळेचा 100% लागेल. त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद. सगळे ताट बसा. हाताची घडी. ताट बसायचं. यानंतर प्रमुख पाहुणे म्हणजे आपले माजी विद्यार्थी श्री चिन्मय पंडित आपलं मनोगत व्यक्त करतायत. मी त्यांना विनंती करतो की आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करा. शाळेतले सगळे मान्यवर, मुख्याध्यापिका मॅडम, उपमुख्याध्यापक सर, पर्यवेक्षिका, सगळे माझे गुरुजन आणि माझ्या मित्रांनो, एक तर मला सांगायला पहिलं हे आवडेल की पहिलं मला एक हे करायचं आहे की पढेर सर आणि जोगडे सर यांनी मला दादा म्हणलं. आजकाल दादा कोणी म्हणत नाही मला, काका आजोबापर्यंत पण पोचलोय केस पांढरे झाल्यामुळे, पण दादा म्हणलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. कायम मी यांच्याकरता यांचा विद्यार्थीच राहणार आहे, त्यामुळे ते मला आयुष्यभर दादा म्हणतील. अगदी तुमच्यासारखा 2000 साली मी या शाळेतनं पासआउट झालो. 2000 साली 10वी झालो. तुमच्या मनात आत्ता काय चाललंय हे नक्की मी ओळखू शकतो. तरी आत्ता इथे एअर कंडिशन हॉल आहे, बसायला चांगल्या खुर्च्या आहेत. पूर्वी ग्राउंड होतं, तिथे बसवायचे आणि भाषण चालायचं. मग मुलांच्या खोड्या सुरू व्हायच्या. तुम्ही नक्कीच असा विचारत असत की आता हे कोण आजोबा आहेत ज्यांना दादा म्हणले आपले सर, आता हे किती वेळ बोर करणार आहेत. तर तशी काही माझी इच्छा नाही आहे. एक गोष्ट नक्की इथे नमूद करू इच्छितो. पाटील सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या शाळेला थोर वारसा आहे, थोर परंपरा आहे. आपले संस्थापक ह्या स्वातंत्र्य लढ्यात लढलेले थोर व्यक्तिमत्व होते. आपण त्या शाळेचा वारसा पुढे चालवला पाहिजे. आपण त्या शाळेमध्ये शिकतो आहोत हे फार काय तर म्हणेन की मी आपलं भाग्य आहे असं मी आज समजतो. जेव्हा आपण या स्टेजमध्ये असतो, शालेय जीवनात असतो, त्यावेळेला कदाचित आपल्याला या गोष्टींचं विसर पडतो. आपल्याला त्या गोष्टी जाणवत नाहीत, त्या अनाहूतपणे होत असतात. जसं मी आल्यावरती सांगितलं, चिंचकर सर मला भेटले. म्हणलं सर 1:30 वाजता बोलवलं होतं, 1:20ला मी पोचलो, कारण मला आठवतंय जर उशीर झाला तर बाहेर चिंचकर सर त्यावेळेला शिट्टी घेऊन उभे असायचे आणि ग्राउंडला फेऱ्या मारायला लावायचे. ह्या गोष्टी शाळेने शिकवलेल्या असतात. ह्या तुमच्या अंगवळणी पडतात. एखाद्या ठिकाणी वेळेवर जाणे, एखाद्या कार्यक्रमाला वेळेवर उपस्थित राहणे. त्यामुळे शाळेचा फार मोठा सहभाग आहे. मी काय फार मोठा नाही आहे किंवा मी काय फार मोठं असं काही कर्तृत्व नाही आहे, पण आज जी काय आहे त्यातला खूप महत्त्वाचा आणि मोठा वाटा मी शाळेला आणि माझ्या त्यावेळेच्या गुरुजनांना देऊ इच्छितो. त्यावेळेला त्यांनी जे संस्कार केले, त्यावेळेला त्यांनी जे शिक्षण दिलं, ज्या हिरिरीने आणि कष्टाने ते शिकवत होते, त्याचा खूप परिणाम माझ्या आयुष्यात झाला. सरांनी सांगितल्याप्रमाणे हा टप्पा महत्त्वाचा आहे, नक्कीच महत्त्वाचा आहे. कारण 10वी नंतर आपल्या करिअरला म्हणा एक कलाटणी मिळते, एक वेगळी दिशा मिळते. मला सरांनी हेही सांगितलं होतं की तू थोडंसं मार्गदर्शन करशील का वाणिज्य किंवा कॉमर्स शाखेबद्दल, तर त्याबद्दलही मी थोडं बोलणार आहे नक्कीच. 10वी
पूर्वी आमच्या वेळेला वाणिज्य, कला आणि विज्ञान म्हणजे सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्स ह्या मुख्य शाखा असायच्या. लोक तिकडे जायचे. विज्ञानात जाणारी लोक कदाचित इंजिनियर, डॉक्टर व्हायची, BSc व्हायची, MSc व्हायची. वाणिज्य शाखा म्हणजे कॉमर्समध्ये येणारी मुलांना त्यावेळेला चार्टर्ड अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरी, कॉस्ट अकाउंटंट ह्या करिअरच्या संधी उपलब्ध होत्या, अजूनही आहेत. आणि कला शाखेमध्ये जाणारे विद्यार्थी जे असायचे ते बऱ्याच अंशी कला क्षेत्राकडे त्यांचा बराचसा कल असायचा. वाणिज्य शाखेबद्दल बोलायचं झालं किंवा कॉमर्सबद्दल बोलायचं झालं तर 10वी नंतर 2 वर्ष 11वी आणि 12वी कॉमर्समध्ये शिक्षण घेतल्यानंतर खूप वेगवेगळ्या करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. आजचं युग हे खूप बदललेलं आहे. इंटरनेटनी बरंचसं काय म्हणू की इंटरनेटचं जाळं सर्वत्र पसरलेलं आहे. तुम्हाला माहितीचं मोठं भांडार उपलब्ध आहे. आज तुम्हाला पूर्वीच्या काळी असं होतं, म्हणजे सरांनी जो काळ सांगितला तो तर बराच अवघड आणि कठीण काळ होता. ज्या वेळेला पारतंत्र्याचा काळ होता, शिक्षणही इंग्रज सरकार ठरवायचं काय करायचं. त्यावेळेला आपली शाळा क्रांतिकारी विचारांनी उतरली. स्वदेश, स्वभाषा याच्याबद्दल प्रेम निर्माण करायला शाळेचा खूप मोठा सहभाग होता. अशा शाळेमध्ये आपण शिकतो आहोत. आज इतक्या प्रकारच्या संधी आणि इतक्या प्रकारची माहिती उपलब्ध आहे. तर ह्या दशेत असताना, विद्यार्थी दशेत असताना मला असं सुचवायला आवडेल की तुम्ही ह्या तंत्रज्ञानाचा उपयोग हा खूप सकारात्मक दृष्टीने करावा. म्हणजे काय तर आता यूट्यूब हे सगळ्यांनाच माहिती आहे. यूट्यूब आहे की हे काय प्रकारचं माध्यम आहे. यूट्यूबवरती अनेक माहिती देणारे व्हिडिओज पण आहेत जे तुम्ही नक्की बघावे. त्यामुळे तंत्रज्ञानाचा उपयोग हा सकारात्मक दृष्टीने करावा असं मला वाटतं या दशेमध्ये. आणि तो केला तर नक्कीच फायदा होण्यासारखा आहे. पूर्वी कसं होतं की बाबा मला CA बद्दल माहिती घ्यायची असेल तर कुठल्या तरी CAला जाऊन भेटायला लागायचं, विचारायला लागायचं की काय असतं, कुठे ॲडमिशन घ्यायची, कशी परीक्षा द्यायची, कसे पेपर असतात, किती त्याची पातळी काय आहे, अवघड किती असतं. आजकाल तसं नाही आहे. आजकाल तुम्ही नुसतं इंटरनेटवरती सर्च केलं तरी तुम्हाला सगळी माहिती मिळू शकते, बरोबर. त्यामुळे तुम्ही जे काही ठरवाल, आता वाणिज्य शाखेबद्दल बोलायचं झालं तर 12वी नंतर CA म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरी, कॉस्ट अकाउंटंट हे कोर्सेसचे ह्या कोर्सेसच्या संधी उपलब्ध आहेत. ह्या सगळ्या ज्या हे जे सगळे कोर्सेस आहेत वाणिज्य शाखेमध्ये यांना प्रोफेशनल डिग्रीज म्हणतात. प्रोफेशनल डिग्रीज म्हणजे काय तर हे झाल्यानंतर, ही डिग्री तुम्ही पूर्ण केल्यानंतर, हे शिक्षण, ही पदवी तुम्ही घेतल्यानंतर एक प्रोफेशनल म्हणून तुम्ही काम करू शकता, एक सल्लागार म्हणून तुम्ही तिला काम करू शकता. आणि हे त्या पद्धतीचं खूप सखोल असं ते ज्ञान आहे जे तुम्हाला घेता येतं. तर आता ह्या सगळ्या ज्या पदव्या आहेत, CA काय, CS काय, CWA काय, ह्या नक्कीच अवघड आहेत. अवघड अशा करता म्हणतो मी की तुमचे कष्ट जर तेवढे नसतील तर तुम्हाला ते उत्तीर्ण होणं त्याच्यात अवघड आहे. पण जर कष्ट असतील तर नक्की यश मिळतं, हे मी तुम्हाला नक्की सांगू इच्छितो. आज तुमच्यासारखाच मी सुद्धा मराठी माध्यमातून शिकलेला मुलगा आहे. पण कुठल्याही प्रकारचा न्यूनगंड किंवा कमीपणा तुम्ही मनात बाळगला पाहिजे असं मला वाटत नाही. आज मी तुमच्यासारखाच एकेकाळी समोर बसून ऐकत होतो. त्यावेळेला मला आठवते आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत समीरण वाळवेकर, तुम्हाला माहिती असतील. समीरण वाळवेकर खूप प्रसिद्ध संपादक होते. ते आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. आणि अशाच एका 15 ऑगस्ट का 26 जानेवारीच्या कार्यक्रमाला समीरण वाळवेकरांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं होतं. त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की शाळेचं योगदान किती महत्त्वाचं आहे. आता त्यांची पातळी बघता कामाची खूप मोठी आहे. म्हणजे आज त्यांनी आपल्या शाळेतनं, म्हणजे आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की असे मोठे दिग्गज लोक आपल्या शाळेतनं शिकून पुढे गेलेले आहेत. हा वारसा आपल्याला लाभलेला आहे. तर आता ह्या सगळ्या जे काही कोर्सेस किंवा जे काही आहेत
त्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट नक्की आहे की तुमचे कष्ट, अथक प्रयत्न आणि कष्ट हे खूप महत्त्वाचे आहे. मी हे नक्की सांगू इच्छिन की आज तुम्ही 10वीच्या एका स्टेजवरती महत्त्वाच्या पातळीला आहात, तर मराठी ही मातृभाषा आहेच आहे, नक्कीच आहे आणि त्याचा अभिमान असलाच पाहिजे. शिक्षण आपण मराठीतनंच केलं, मी केलं, तुम्ही करताय. पण आज इंग्रजी ही आपली जी भाषा आहे तीही खूप महत्त्वाची झालेली आहे. म्हणजे सगळ्या व्यावसायिक क्षेत्रामध्ये इंग्रजी ही बेसिक भाषा झालेली, ही पहिली भाषा झालेली. त्यामुळे मी तुम्हाला हे नक्की सांगेन की आता तुम्हाला जो वेळ मिळेल त्याच्यात तुम्ही इंग्रजीवर भर द्या, इंग्रजी भाषा चांगली करायला भर द्या. त्यामध्ये आपल्याला कुठलाही न्यूनगंड बाळगायची गरज नाही. कारण जेव्हा मी शाळेतनं पासआउट झालो आणि BMCC मध्ये गेलो त्यावेळेला कॉलेज हे वेगळं विश्व असतं. तिकडे खूप अख्ख्या भारतभरातनं BMCC हे प्रसिद्ध आपल्याच डेक्कन एज्युकेशन सोसायटीचं कॉमर्सचं कॉलेज आहे. भारतभरातनं वेगवेगळ्या ठिकाणाहून विद्यार्थी येतात, खूप छान इंग्लिश बोलणारे विद्यार्थी येतात. पण त्यामध्येही माझं अस्तित्व मी टिकवू शकलो. त्यांच्यासारखा मी त्या ॲक्सेंटमध्ये त्या पद्धतीने बोलू शकत नव्हतो, पण मी व्याकरणाने बरोबर बोलू शकत होतो. आणि ती शक्ती तुमच्यात आहे, ते आपल्या शाळेमध्ये आहे. हे मला नक्की माहिती आहे की ज्या पद्धतीने आपल्या शाळेमध्ये इंग्रजीचं शिक्षण दिलं जातं त्या पद्धतीने तुम्ही व्याकरणाचे पक्के आहात. पण आपला कॉन्फिडन्स किंवा आत्मविश्वास कुठे कमी पडतो? बोलायला. तर तो न्यूनगंड बाळगू नका. आता आज कामाच्या ह्यानी खूप वेगवेगळ्या देशातल्या लोकांशी बोलायच्या संधी येतात. जर्मनी, चेक रिपब्लिक, फ्रान्स, ह्या सगळ्यांमध्ये मी पाहिलेली एक गोष्ट अशी आहे की ते कधीच आपली मातृभाषा विसरत नाहीत. इंग्रजीचा वापर करतात ते, पण इंग्रजी हे त्यांच्या पद्धतीने बोलतात. ते इंग्रजांच्या पद्धतीने बोलत नाहीत. म्हणजे काय, तर आता ही गोष्ट सुरू झालेली आहे. तर तुम्ही हा कुठलाही न्यूनगंड बाळगू नका, पण नक्की इंग्रजी भाषा शिका, नक्की त्याचा अभ्यास करा. या कुठल्याही परीक्षांमध्ये इंग्रजी ही महत्त्वाची आहे. आता कॉमर्सच्या या डिग्र्यांबद्दल बोलायचं झालं तर 12वी नंतर त्यांच्या अभ्यासक्रमाला सुरुवात होते. साधारणपणे फाउंडेशन, इंटर, फायनल 3 परीक्षांचा तीन परीक्षा असतात. त्या परीक्षेला तो कोर्स करायला कुठलंही कॉलेज नाही. त्याचा अभ्यास स्वतःच करायचा आहे आणि स्वतःच सगळं करायचं आहे. तुम्हीच ठरवायचं आहे. वर्षातनं 2दा परीक्षा घेतात. परीक्षेचा निकाल अवघड असतो, परीक्षेचे पेपर अवघड असतात. जिथे मगाशी सरांनी सांगितल्या त्याप्रमाणे की लिहायला लागतं. एखाद्या व्यावसायिक माणसाला सल्लागार किंवा सल्ला देणं हे तुम्हाला त्या पेपरमधनं देता आला पाहिजे की ह्या माणसाला ही अडचण आहे, तर तुम्ही काय सल्ला द्याल. तर ते अपेक्षित आहे त्या सगळ्या डिग्रीजमध्ये. त्यामुळे ह्या डिग्रीज बरोबरच मला असं वाटतं की कॉमर्समध्ये बाकीच्या सुद्धा संधी उपलब्ध आहेत. जसं की बँक प्रोबेशनरी ऑफिसर, BPO नावाची परीक्षा असते, जे परत ग्रॅज्युएशन झालं. ग्रॅज्युएशन म्हणजे तुम्ही पदवीधर झालात, BComची तुम्ही पदवी घेतली की त्याच्यानंतर ही परीक्षा होते. त्याच्यात सुद्धा 2 परीक्षा असतात, ज्याच्यामध्ये पहिली फाउंडेशन परीक्षा असते ज्यामध्ये तुम्हाला जनरल इंग्लिश, जनरल नॉलेज याच्याबद्दल प्रश्न असतात. त्याच्यानंतर पुढची जी असते ती फायनल परीक्षा असते आणि त्याच्यानंतर तुमचं सिलेक्शन होतं, ज्याच्यामध्ये तुमचा इंटरव्ह्यू आणि ग्रुप डिस्कशन. इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखत, ग्रुप डिस्कशन म्हणजे तुम्ही जे एक टीम करून एक विषय दिला जातो आणि त्याच्यावरती तुम्ही डिस्कस करायचं असतं. तर तुम्ही किती प्रभावीपणे स्वतःची मतं मांडू शकता, तुम्ही कसा त्या विषयाचा पूर्ण अभ्यास करू शकता, हे कौशल्य त्याच्यात जोखलं जातं. आणि त्याच्यानंतर नॅशनलाइज बँका ज्या आहेत आपल्या, स्टेट बँक असेल, बँक ऑफ इंडिया असेल, इथे तुम्ही ऑफिसर म्हणून रुजू होऊ शकता. तर ह्या मला असं वाटतंय आणखीनही बऱ्याचशा करिअरच्या संधी उपलब्ध आहेत आणि त्या तुम्ही जितकं आजकाल तर जेवढं तुम्ही निरनिराळे क्षेत्र एक्सप्लोअर कराल, जेवढं तुम्ही त्याचा अभ्यास कराल ते तुम्हाला उपयोगी पडणार आहे.
आणखीन एक मला सांगावं वाटतं इकडे की शाळेमध्ये आपल्यापूर्वी आम्ही असताना फक्त नेव्हल NCCची विंग होती. आणि हे मी नक्की सांगू इच्छिन NCC ज्यांनी घेतलेलं आहे त्यांना की कॉमर्स झाल्यानंतर सुद्धा तुम्ही सैन्य दलामध्ये जाऊ शकता, ज्याच्याकरता 12वी नंतर नॅशनल डिफेन्स अकॅडमी पुण्यामध्ये जी आहे खडकवासल्याला, त्याची एंट्रन्स एक्झाम ऑल ओव्हर इंडियाची UPSC लेवलची एक्झाम होते, ज्याच्यामध्ये तुम्ही ठराविक गुण मिळवलेत तर तुमचं ऑल ओव्हर इंडिया इंटरव्ह्यू आणि परत एकदा एक SSB सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड म्हणून एक बोर्ड बसतं, ज्याच्यानंतर तुम्हाला 12वी नंतर नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये ग्रॅज्युएशन करायला मिळतं. पण ह्या संधी कॉमर्स नंतरही उपलब्ध आहेत. जर एखाद्याला 12वी नंतर ते करायचं नसेल आणि ग्रॅज्युएशन नंतर करायचं असेल तर इंडियन मिलिटरी अकॅडमी देहरादूनमध्ये जे आहे ते, किंवा ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी चेन्नईमध्ये जे आहे, या सुद्धा संधी उपलब्ध आहेत, ज्याचा नक्की आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. आणि NCC एंट्री स्कीमसुद्धा असते आर्मीमध्ये. ही सगळी लोकं आर्मीमध्ये जाऊ शकतात. आर्मी म्हणजे आपलं सैन्य दल. खूप करिअरच्या आणि खूप वेगवेगळ्या संधी आजकाल उपलब्ध आहेत. तुम्ही कुठं जायचं हे तुम्ही ठरवायचं. आणखी एक गोष्ट मला सांगावीशी वाटेल की आपण अभ्यास का करायचा किंवा आपण ज्ञान का घ्यायचं. आता एखादा गुण असेल किंवा एखादा माझं शरीर विशेष असेल, काय काळे केस असतील माझे पूर्वी, जे कालमानप्रमाणे पांढरे होणार आहेत, जे जाणार आहेत. पण आज जे मी ज्ञान घेतलंय, जी मी डिग्री मिळवली आहे, ते कुणी काढून घेऊ शकत नाही. ते ज्ञान महत्त्वाचं आहे. आणि आज ज्ञान मिळवणं हे खूप महत्त्वाचं झालेलं आहे. खूप महत्त्वाचं आहे की आपण एका पातळीपर्यंत ज्ञान मिळवू, आपण एका पातळीपर्यंत जाऊ. त्यावेळेला आपली बॅकग्राऊंड किंवा आपले आई वडील किती शिकलेत हे काही महत्त्वाचं नाही आहे. आज या संधी तुम्हाला उपलब्ध आहेत. शाळा ह्या अनेक गोष्टी, अनेक उपक्रम, मुख्याध्यापक बाईंशी सुद्धा बोलत होते तेव्हा त्या सांगत होत्या, खूप नवीन नवीन उपक्रम, खूप वेगवेगळ्या गोष्टी शाळा सतत करत असते. मला असं वाटतं तुम्ही त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घेतला पाहिजे. कारण आज ह्या परिस्थितीत आल्यानंतर मला नक्की वाटतं की हे जे आहे ना, इथे तुम्हाला नक्की चुका करायला मुभा आहे. तुम्ही नक्की करू शकता या चुका, नक्की प्रयत्न करू शकता. त्यावेळेला शिक्षक तुम्हाला प्रोत्साहनच देणार आहेत, नक्की देणार आहेत. कारण माझ्या त्यावेळेच्या शिक्षकांनी मला प्रोत्साहनच दिलं. आणि म्हणून मी सांगू इच्छितो की एक छोटीशी गोष्ट सांगून मी थांबणार आहे. फार पूर्वी स्वातंत्र्यपूर्व काळात दक्षिण भारतामध्ये एक छोटंसं गाव होतं. तिकडे एक लहान मुलगा होता, जातीने मुसलमान होता तो, आणि घरची परिस्थिती खूप खराब होती, पण शिक्षणाची प्रचंड आवड होती. शिक्षणाची आवड असल्यामुळे कायमच शिक्षणाकडे ओढा होता. शिक्षण घ्यायचं, प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घ्यायचं, वेगवेगळ्या कष्टाची कामं करून शिक्षण घ्यायचं. आई वडील शिकलेले नव्हते, सांगणारं कोणी नव्हतं. त्या मुलाला इच्छा होती इंडियन एअरफोर्समध्ये, म्हणजे आपल्या वायुदलामध्ये फायटर पायलट व्हायची. त्यावेळेला फायटर पायलट व्हायला ना एरोनॉटिकल इंजिनिअरिंग करायला लागायचं. एरोनॉटिकल इंजिनिअरिंग म्हणून एक पदवी असते, ती करायला लागायची. पण त्या मुलाला ते माहितीच नव्हतं. त्यांनी BScला प्रवेश घेतला. BSc झालं आणि त्यावेळेला काही इंटरनेट वगैरे नव्हतं की पटकन गुगल केलं बाबा काय लागतं आणि मिळालं, असं नव्हतं. BSc झाल्यानंतर त्यांना समजलं की अरे एरोनॉटिकल इंजिनिअरिंग करायला लागतं. त्यांनी एरोनॉटिकल इंजिनिअरिंग केलं. त्याच्यानंतर लेखी परीक्षा व्हायची, लेखी परीक्षा दिली. त्या लेखी परीक्षेमध्ये अख्ख्या भारतातनं 8 मुलं फक्त पास झाली होती, 8. त्यात पहिला नंबर त्यांचा होता. आणि त्याच्यानंतर इंटरव्ह्यू असायचा, त्या इंटरव्ह्यूला ते आले. पण त्यांची उंची कमी असल्यामुळे ते पायलट होऊ शकले नाही किंवा ते रिजेक्ट झाले. त्यांना ॲडमिशन मिळाली नाही त्या ठिकाणी. तुम्हाला माहिती आहे कोण होतं ते? करेक्ट, ते होते डॉक्टर APJ अब्दुल कलाम. त्यांनी त्याच्यानंतर कुठेही डिप्रेस न होता किंवा वाईट वाटून न घेता त्याचा उपयोग जिद्दी करता केला. खूप अभ्यास करून ते DRDOमध्ये गेले आणि त्याच्यानंतर ते अशा पदावर पोचले, तुम्हाला माहिती असेल की ते भारताचे माजी राष्ट्रपती होते.
राष्ट्रपती कोण असतो? राष्ट्रपती हा तिन्ही दलांचा प्रमुख असतो. म्हणजे एकेकाळी त्यांना ज्या ठिकाणी जायचं होतं, जी संधी त्यांना मिळाली नाही नशिबाने, बरोबर, पण त्या तिन्ही दलांचे प्रमुख ते झाले. याच्या मागे केवळ कष्ट आहे, केवळ कष्ट आहे. प्रत्येक माणूस सारख्या परिस्थितीत ते येत नाही. त्यामुळे कुणीही हे मनात आणायची गरज नसते की माझी परिस्थिती काय आहे. आपल्याला ह्या दशेमध्ये, या विद्यार्थी दशेमध्ये आकाश खूप मोठं आहे. तुम्ही फक्त भरारी घ्यायची आहे. खूप लोक तुम्हाला मदतीला येणार आहेत, खूप लोक तुम्हाला मदत करणार आहेत, अनाहूतपणे होणार आहे. फक्त तुमच्याकडून कष्ट हवे आहेत. ते कष्ट तुम्ही नक्की कराल ही मला खात्री आहे. आणि आज शाळेने मला ही संधी दिली, याच्याबद्दल मी खूप आभारी आहे. आणि तुमचेही आभार की तुम्ही शांतपणे बसून माझं हे मनोगत जे होतं ते ऐकून घेतलं. शाळेतही मी सांगून ठेवले, सरांनाही सांगून ठेवले, कोणालाही कुठल्याही प्रकारचं मार्गदर्शन किंवा काहीही लागलं तर तुम्ही नक्की माझ्याशी संपर्क साधू शकता. धन्यवाद. धन्यवाद चिन्मय. मगाशी झोडगे सरांनी दादाचा परिचय करून दिला ना, मी अजून वेगळा परिचय तुम्हाला करून देतो. दादा शिक्षकांच्या नकला करायचं शाळेत असतात, आमच्या सकट सगळ्यांच्या. आम्ही चालतो कसं, बोलतो कसं हे हुबेहूब करून दाखवायचं वर्गात. आणि दुसरं, नाटकात पण खूप छान अभिनय करायचा. आम्ही एक नाटक बसवलं होतं मी, त्या नाटकामध्ये वेगवेगळ्या विचारसरणीचे नेते होते. म्हणजे कोण एक हिंदुत्ववादी नेता होता, एक मार्क्सवादी विचारांचा नेता होता. तर त्याच्यात हिंदुत्ववादी नेत्याचं काम दादाने केलं होतं. त्या नाटकाला आम्हाला जिल्हा परिषदेत म्हणजे पुणे जिल्ह्यात पहिला क्रमांक आला होता तेव्हा. तर म्हणजे जसं दादा खोड्या करण्यात, नकला करण्यात हुशार होता, तसा अभ्यासात पण हुशार होता. कारण त्या नाटकामध्ये एक एक पानाचे त्याचे संवाद होते आणि ते सगळे त्याचे तोंडपाठ असायचे. मी पण थक्क व्हायचो ते पाठांतर बघून. तर दोन्ही करायचं, पण अभ्यास जास्त करायचा, कष्ट करायचं हे लक्षात ठेवायचं. यानंतर आपला कार्यक्रम हा संपणार आहे. मी पर्यवेक्षिका डॉक्टर गायकवाड मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आभार मानावे. नमस्कार. 5च मिनिटं बाळांनो. व्यासपीठावर उपस्थित प्रशालेच्या मुख्याध्यापिका माननीय राव मॅडम, आजचे प्रमुख अतिथी चिन्मय पंडित सर, तसेच उपमुख्याध्यापक नाईक सर, शिक्षक प्रतिनिधी झोडगे सर, इथे उपस्थित असलेले माझे सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि माझ्या प्रिय बाळांनो, तुम्हाला माहिती आहे की आज आपण एका महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी, उद्या आपला संस्थापक दिवस आहे 9 ऑगस्ट, ही सगळी माहिती आज तुम्ही इथे घेतलेली आहे, बरोबर आहे. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्या सगळ्यांना हा अभिमान असलाच पाहिजे की अशा संस्थेचे आम्ही विद्यार्थी आहोत. सर्वप्रथम आपले जे हे संस्थापक आहेत त्यांना मनापासून मी अभिवादन करते. खरं तर त्यांच्यामुळे आपल्याला हे चांगले दिवस जे आहेत आज बघायला मिळालेले आहेत, बरोबर आहे बाळांनो. असं म्हटलं जातं की कृतज्ञता ही सर्व गुणांची जननी असते, बरोबर ना? माहिती आहे असं का म्हटलं जातं बरं? हा जो भाव आहे कृतज्ञता खूप महत्त्वाचा आहे, कारण याच्यामध्येच, यातूनच अनेक भाव, जसं आदरभाव असेल, आत्मीयता असेल, प्रेम, सेवा, असे सगळे भाव यातून जन्म घेतात. आणि म्हणूनच हा महत्त्वाचा भाव समजला जातो. आणि यासाठीच मी आज इथे उपस्थित आहे, सगळ्यांचे आभार मानण्यासाठी. बाळांनो, सर्वात प्रथम आत्ता आपण ऐकलंय की आपली संस्था अगदी यशस्वीरित्या कार्यरत करीत आहे. आणि या सर्व संस्थापक ज्यांनी आपल्याला हे रुजून दिलेलं आहे त्यांच्यामुळे आपण हे यशस्वीरित्या हे कार्य करत असतोच आणि आहोत. तर आपल्या सध्याच्या संस्थेचे जे प्रमुख आहेत, म्हणजेच आपल्या नियामक मंडळाचे रावत सर, त्याचप्रमाणे जे अध्यक्ष म्हणून काम करत आहेत त्यांचा इथे उल्लेख होणं आज आवश्यक असं आहे असं मला वाटतंय. त्याच पद्धतीने उपाध्यक्ष ॲडव्होकेट पलांडे सर, आपले सचिव
माननीय काटीकर सर, तसेच आपल्या शाळेचे अध्यक्ष, शाळा समितीचे अध्यक्ष अमित कुलकर्णी सर, या सगळ्यांचेही मी आजच्या या प्रसंगी आभार मानते, कारण त्यांच्यामुळे आपल्याला ही संधी आज इथे उपलब्ध झालेली आहे. त्याच पद्धतीने आजचा हा जो कार्यक्रम आज आपण इथे यशस्वीरित्या साजरा केलेला आहे, या कार्यक्रमाची सुरुवात बोरकर मॅडम यांच्या मधुर अशा यशस्वनाने झाली. मी इथे त्यांचेही आभार मानते. प्रास्ताविकामध्ये मॅडम, आपल्या मुख्याध्यापिका राव मॅडमनी तुम्हाला सांगितलं की तुमची पुढची सगळ्यात महत्त्वाचं आहे इम्प्लिमेंटेशन. तुम्ही पुढे कसं वाटचाल करणार आहोत, कशी पुस्तकं वाचणार आहोत, या सर्वांची प्रेरणा घेणार आहोत. आणि मॅडमची मी मुख्य इथे अधिक आभार असे मानते की त्यांचीच ही कल्पना होती. जेव्हा आमचं काही दिवसांपूर्वी नियोजन झालं तेव्हा मॅडम म्हणाले की नवीन पॉलिसीज, न्यू विजन, न्यू ॲम्बिशन्स जेव्हा आपण असं म्हणतो, आणि म्हणूनच आजचं औचित्य साधून आपण चिन्मय सरांना इथे बोलवलं, कारण त्यांचं असं म्हणणं होतं की हे औचित्य साधून माझ्या मुलांना चांगलं मार्गदर्शन जे त्यांच्या ध्येयप्राप्तीसाठी अगदी उपयोगी ठरेल, म्हणून आज आपण याचं इथे आयोजन केलं. त्यामुळे मॅडम यांचेही विशेष आभार. संपूर्ण नियोजन पटेल सरांनी केलं. सर, तुमचेही मनापासून आभार. परिचय अतिशय उत्तम पद्धतीने आपल्या शिक्षक प्रतिनिधींनी करून दिलेला आहे, तुमचे आभार. योगेश पाटील सर, आजची माहिती किती सुंदर माहिती सरांनी सांगितली, सरांचे मनपूर्वक आभार. इथे रांगोळे सरांनी व्यवस्थित नियोजन केलं आणि पारितोषिक वितरण अगदी व्यवस्थित पार पडला, त्यामुळे त्यांचेही आभार मानते मी. आणि या संपूर्ण कार्यक्रमामध्ये अतिशय व्यवस्थित चांगली यंत्रणा राबवून तोडकर सर, घोडे सर, पाटील मॅडम, नाकाडे मॅडम, गीतांजली मॅडम, धगे मॅडम, कोंपल्ली मॅडम, शिंदे सर, बर्गे सर, चिंचकर सर, या सर्वांचे मी आभार मानते. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट, आजचे आपले प्रमुख पाहुणे चिन्मय पंडित सर, जे इथे आले आणि तुम्हाला अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन केलं. जेव्हा सर म्हणाले की बाळांनो, कष्ट करणं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, अँड दॅट इज ट्रू चिल्ड्रन, देर इज नो ऑप्शन फॉर हार्ड वर्क. हे तुम्ही पक्क डोक्यात ठेवलं पाहिजे की कष्टाशिवाय पर्याय नाही, कष्टाशिवाय यश नाही. आणि आता तुम्ही 10वीला आहात, त्यामुळे हे तुम्हाला डोक्यात अगदी राहिलं पाहिजे की याच्याशिवाय काही नाही आहे. त्यामुळे मी अगदी, तुम्ही करतातच आहात, पण आजपासून तुम्हाला आणखी एक वेगळं वळण, अगदी वेगळी स्मृती मिळालेली आहे असं मी समजते. सरांनी वेगवेगळ्या पद्धतीने इथे करिअर ऑप्शन सांगितले की आपल्याला माहीत नसणारे बँकेमध्ये असतील, इव्हन डिफेन्समध्ये, म्हणजे हे नवीन आपल्याला कळलं आहे की तुम्ही कॉमर्स फॅकल्टीमध्ये जाऊन सुद्धा तुम्हाला करिअर ऑप्शन्स अवेलेबल आहेत डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये. हे सरांनी आज आपल्याला इथे सांगून दिलेलं आहे. इंग्रजी भाषेचं काय महत्त्व आहे आपण सर्वजण जाणतो, पण ती सुद्धा कशी आत्मसात करावी आणि कसं त्याचं पुढे आपल्याला इम्प्लिमेंटेशन करता येईल हे सरांनी सांगितलं आहे. त्यामुळे सर, तुमचे अगदी मनापासून आभार. तुम्ही आमच्या मुलांना खूप चांगल्या पद्धतीने इथे मार्गदर्शन केलं. आणि बाळांनो, तुम्ही सर्वजण अतिशय चांगल्या पद्धतीने आजचा हा कार्यक्रम तुमच्यामुळे पार पडला आहे. तुम्ही शांत पद्धतीने ऐकून घेतलंय आणि नुसतं ऐकून नाही घेतलंय. आज घरी गेल्यानंतर सरांनी जे काय सांगितलंय, म्हणजे फर्स्ट ही टोल्ड यू टू सर्व द इंटरनेट. यूट्यूबवर काही व्हिडिओज पहा, CAचे ऑप्शन्स असतील, CS असतील, CWS असेल, जे काय असेल ते ऑप्शन्स तुम्ही पहा निश्चितपणे, कारण ही अपकमिंग स्ट्रीम आहे कॉमर्स फॅकल्टी. आता असं म्हणायला काही वावगं ठरणार नाही की सायन्स अँड आर्ट्सच्याही वर जाणारी ही फॅकल्टी आहे आणि यामध्ये अनेक विद्यार्थी वाटचाल करतायत. तर तुम्हाला आजच्या या प्रसंगी खूप चांगलं मार्गदर्शन मिळालं आहे. त्यामुळे मी सर्वांचे ते मनापासून आभार मानते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. ज्यांना पारितोषिकं मिळालेली आहेत ते सर्व विद्यार्थी व्यासपीठावर येतील इथे आणि शिक्षक सुद्धा येतील. आपण एक सगळ्यांचा ग्रुप फोटो काढणार आहोत आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या विद्यार्थ्यांना सोडणार आहे. या.